नमस्कार, जय भीम. बहुजन सर्वच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फक्त 2 दिवस राहिलेले आहेत इलेक्शनच्या निकालाला. त्याआधी एक्झिट पोल आजचे रिझल्ट काल आले. अत्यंत ठराविक प्रमाणे सर्वांना BJPला बढत दाखवलेली आहे आणि लगेचच त्याचबरोबर खडगे यांनी सर्व जेवढे दल होते, क्षेत्रीय दल होते, त्या सर्वांना आपली मीटिंग त्यांच्या घरी मीटिंग बोलावली आणि त्यांनी सांगितलं की एक्झिट पोलच्या हिशोबाने सर्वच्या सर्व कसं मॅनिप्युलेशन होतं आहे याच्यावरती सर्व लोकांना सतर्क केलं. त्यामुळे मोदी अत्यंत परेशान झालेले आहेत आणि त्यांनी सर्व लोकांना सूचना केलेल्या आहेत इनडायरेक्टली की तुम्ही याच्याशी खेळू नका, कारण जे काही ब्युरोक्रेसी आहे आणि त्याच्यामध्ये जो गेम खेळतात त्याच्यामध्ये लोकांना सतर्कता झालेली आहे की समजा ते पकडल्या गेले तर त्यांना फार मोठं हे करावं लागेल, देशद्रोहाचा आरोप लागू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्यांची मीटिंग अत्यंत महत्त्वाची होती. त्यावरती आधारित 2 व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. छोटे छोटे आहेत. एक खरगे म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, मल्लिकार्जुन खरगे, त्यांच्या घरी जी झालेली मीटिंग त्याच्याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ. दुसरा व्हिडिओ आम्ही दाखवू एक एक्झिट पोलचा, ज्या पद्धतीने काय काय होत असते. हे दोन्ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत. खरा अर्थ ज्या दिवशी इलेक्शन होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं समजेल. त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना त्या एक्झिट पोलवरती जाण्याची गरज नाही आहे. जे काही होईल ते 4 तारखेच्या नंतरच होईल. बघूया आपण हे दोन्ही व्हिडिओ. हुआ कि वोटों की गिनती के समय किस तरह की तैयारी करनी है और सतर्क रहना है. जब तक वोटों की गिनती की प्रक्रिया पूरी नहीं होगी, सारे एजेंट आखिर तक बैठेंगे और कोई काउंटिंग हॉल से बाहर नहीं निकलेगा. इंडिया गठबंधन ने भी दावा किया है कि कम से कम उसे 295 सीटें आएंगी. एक तरफ जहां नरेंद्र मोदी ध्यान के बहाने अकेले ही नजर आते रहे, इंडिया गठबंधन के नेता चुनाव बीत जाने के बाद भी एक साथ नजर आए. ध्यान तो किसी ने नहीं किया, मगर 2.5 घंटे की बैठक भी किसी ध्यान से कम नहीं. आज इस बैठक के बाद जब सारे नेता बाहर आए तो उनका आपस का तालमेल भी दिखा. जब तक मल्लिकार्जुन खड़गे प्रेस को संबोधित करते रहे तब तक सारे नेता उनके ही पीछे खड़े रहे. सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल, भगवंत सिंह मान, अखिलेश यादव, चंपई सोरेन, कल्पना सोरेन, दीपांकर भट्टाचार्य और अनिल देसाई समेत 24 नेता खड़े रहे. तेजस्वी यादव के लिए कुर्सी लगाई गई थी. 4 जून के नतीजे के पहले का यह फ्रेम भी अपने आप में ऐतिहासिक है. नतीजे से पहले की यह विक्ट्री साइन विपक्ष की एकता की जीत है. उनका यहां तक एकजुट रहना बता रहा है कि विपक्ष के सभी नेताओं ने जनता की यह मांग सुनी कि सबको एक होना पड़ेगा. हार जीत अलग बात है, लेकिन विपक्ष ने एकता की मांग को सुना और इसे पूरे चुनाव के दौरान बरकरार भी रखा. ऐसी चर्चाएं भी सुनने को नहीं मिली कि इनमें से कोई अकेला चल रहा है और अपनी महत्वाकांक्षा की राजनीति कर रहा है. तमाम सीमाओं और चुनौतियों के बाद भी चुनाव को एक तरफा नहीं होने दिया. विपक्ष के नेता जेल भेजे गए, जांच एजेंसियों का लगातार हमला झेला गया और अपने ही उम्मीदवारों के बैठ जाने या बिदक जाने की अफवाहों के बीच यह गठबंधन चुनाव लड़ता रहा. आप हिंदी के अखबार और न्यूज चैनल उठाकर देखिएगा इन नेताओं को कितना कवरेज मिला है, तब आपको असलियत का अंदाजा होगा. पर इस हाल में भी इस गठबंधन ने चुनाव को मुद्दों पर बनाए रखा. यही इनकी बड़ी उपलब्धि है. इन नेताओं ने इस वक्त की राजनीतिक चुनौतियों के लिए अपने सारे मतभेद भुला दिए. नरेंद्र मोदी अगर जीत गए तो गोदी मीडिया विपक्ष का खूब मजाक उड़ाएगा, लेकिन विपक्ष के इन नेताओं ने अब गोदी मीडिया और उसके बनाए नैरेटिव से लड़ना और उसके बीच जीना सीख लिया है. जनता के बीच, जनता के मुद्दों पर चुनाव लड़ा. धर्म के नाम पर भावुकता पैदा कर वोट मांगने का प्रयास नहीं किया. क्या यह बड़ी बात नहीं कि एक तरफ प्रधानमंत्री मोदी मुसलमानों के खिलाफ नफरत के नाम पर हिंदू गोलबंदी बना रहे थे, विपक्ष मुद्दों पर अड़ा रहा. जो आज बीजेपी और उनके साथी लोग खास करके एग्जिट पोल पे बहुत वो लोग चर्चा करेंगे और इसीलिए लोगों में कंफ्यूजन नहीं होना और वो जो नैरेटिव देने की कोशिश कर रहे हैं उसको
हमने सच्चाई इस देश के लोगों को बताना चाहते हैं। इंडिया गठबंधन कम से कम 295 सीटें प्लस 295 से ज़्यादा आएंगे, कम तो नहीं आएंगे। ये हमने आकलन किया कि सभी हमारे नेताओं से पूछने के बाद ये एक आंकड़ा हमारे पास मिला है और इस आंकड़े में कोई बदलाव नहीं है। ये एक जनता की सर्वे है, हमारा सर्वे नहीं है। जो जनता ने सीधा हमारे को कहा है और हमारे नेताओं को जो इन्फॉर्मेशन दिया है, ये इन्फॉर्मेशन पहुंचाया है, उस आधार पर ये हमने आज आप लोगों को बता रहे हैं। सरकारी सर्वे तो होते हैं क्योंकि उनके पास बहुत से आंकड़े बनाने का, बिगाड़ने का ये पहले से भी है, और उनके चंद जो मीडिया के दोस्त हैं उसको हाई फाई करके वो भी लोग बताते हैं। इसीलिए हम आपको सत्य बताना, रियलिटी बताना, जनता का क्या मन है, जनता जो कहती है वो हम आपके सामने रख। एग्जिट पोल के नतीजे आ गए हैं और अगर आप एग्जिट पोल पर जाओगे, लगातार ऑलमोस्ट सारे जो एग्जिट पोल कह रहे हैं हमारे देश में जो पॉलिटिक्स की परिभाषा है वो कंप्लीटली बदलने वाली है। जो बीजेपी को कहा जाता था नॉर्थ एंड सेंट्रल इंडिया पार्टी, जो रीजनल पार्टीज के साथ टक्कर नहीं ले सकती है, जो साउथ इंडिया में टक्कर नहीं ले सकती है, अब उसकी भी क्या परिभाषा बदल रही है। और 2 दिन में मालूम भी चल जाएगा कि ये जो एग्जिट पोल हैं, जो सारे लोग एक ही सुर में गा रहे हैं, क्या यही सत्य है? क्या यही नया बीजेपी है? क्या यही वो बीजेपी है जो पीक कर रही है अब, जैसे कांग्रेस अपने पीक पर थी, उत्तर दक्षिण पूरब पश्चिम सब कुछ अपने वश में करके। अब पोल ऑफ पोल करने से पहले एग्जिट पोल्स क्या बता रहे हैं, क्यों बता रहे हैं, और एग्जिट पोल पर अंधविश्वास भी नहीं करना चाहिए, उसके बारे में भी मैं आपको जरूर बताऊंगा। लेकिन उससे पहले एक क्लैरिफिकेशन तो दे दे कि देशभक्त पर हमने ना कभी एग्जिट पोल किया है, ना कभी ओपिनियन पोल किया है, और ना हम आज तक या कभी भी उस पर विश्वास करेंगे। और इसमें एक हिस्ट्री भी है, हम ऐसा क्यों नहीं मानते हैं कि एग्जिट पोल को हम आंख बंद करके विश्वास नहीं कर सकते हैं। बंगाल की इलेक्शन का अगर आप हाल ही में एग्जाम्पल दे दें, और 2004 का वाजपेयी का इलेक्शन, जब सबको मालूम था, सारे एग्जिट पोल्स ने एक ही राय दी थी उस समय कि भाई आएगा तो वाजपेयी, लेकिन सिचुएशन काफी बदल गई थी। तो जो पोल प्रेडिक्शन का जो साइंस जिसको कहा जाता है, या कह लीजिए एक आर्ट है, वो काफी मुश्किल है और इसीलिए बहुत बार वो गलत भी होता है। क्योंकि बहुत बार जो जिनसे आप बात कर रहे हो, जिनकी ओपिनियन ले रहे हो, जिनको आप सर्वे कर रहे हो, उनके अंदर फियर फैक्टर हो सकता है, वो आपके साथ शेयर नहीं करना चाहते हैं, वो शायद समझ ही नहीं पा रहे हैं कि आप कौन हो और क्यों सवाल पूछ रहे हो। तो ये जो सर्वे करने के लिए लोग जाते हैं, उसका सैंपल कितना होता है, उसका डेप्थ कितना होता है, उसमें जेन्युइन रिस्पॉन्सेस कितने होते हैं, इसके वजह से कई बार आंकड़े अलग भी हो जाते हैं। फार्मर के पास क्या गए हैं आप इंटीरियर्स में? ट्राइबल से क्या आपने बात किया है? महिलाओं से, जो कि आज महिलाएं इतनी ज्यादा वोट कर रही हैं, कुछ स्टेट्स में तो महिलाएं मर्दों से, पुरुषों से ज्यादा वोट कर रही हैं, क्या उनसे आपने रूरल हार्टलैंड में बात की है? उनकी मन की बात आपने समझी है? यह बहुत ही कॉम्प्लिकेटेड होता है और इसीलिए बहुत सारे पोलस्टर्स गलत भी साबित होते हैं। और उसके ऊपर होता है इशू ऑफ डीकपलिंग, कि अगर कोई महंगाई और अनएम्प्लॉयमेंट के बारे में बात कर रहा है, से फॉर एग्जांपल नरेंद्र मोदी सरकार से अपनी नाराजगी दिखा रहा है, तो इसका मतलब क्या पोलस्टर लिखेगा कि ये नरेंद्र मोदी सरकार के खिलाफ वोट कर रहा है? वो नहीं होता है। गुस्सा एक्सप्रेस करना और दूसरे के लिए वोट करना अलग चीज होता है। जैसे कि किसी के रैली में जाना, रैली अटेंड करना और उसी के लिए वोट करना अलग चीज होता है। बहुत सारे पॉलिटिकल पार्टीज अभी धीरे धीरे ये बात भी समझ चुके हैं। मल्लिकार्जुन खड़गे के यहां सारे इंडिया ब्लॉक के सारे जो नेता हैं, ममता बनर्जी माइनस, जब जमा हुए तब उसके बाद उन लोग ने एक मीटिंग करके अपना पहला तो फैसला रिवर्स किया, जहां उन लोग ने बोला नहीं अब हम एग्जिट पोल में शामिल होंगे। पहले वो कहते हैं हम एग्जिट पोल में शामिल नहीं होंगे, हम ये टेलीविजन के पास नहीं जाएंगे क्योंकि ये सब झूठ है, गलत है, देश को प्राइम किया जा रहा है, ये रिगिंग होता है, हम इस पर नहीं जाएंगे। लेकिन अब मीटिंग के बाद उन्होंने कहा नहीं ठीक है हम चले जाएंगे, ऐसी क्या बात है, हम ये फ्रॉड एक्सपोज कर देंगे। इंडिया अलायंस का कहना है कि उनका इंटरनल कैलकुलेशन है 295 सीट्स। इंडिया अलायंस का यह कहना है कि उनके पास करीबन 300 सीट आने वाले हैं। अमित शाह ने वही अपना जो पहले का स्टांस था वही रिपीट किया, अब की बार 400 पार इंडिया अलायंस के साथ, अब की बार 400 पार। अब
फैक्ट तो यह है कि जब इलेक्शंस क्लोज होते हैं, जब कांटे की टक्कर होती है, तो हमने कई एग्जांपल्स देखे हैं जहां एग्जिट पोल समझ ही नहीं पाता है कि हम किसके तरफ जाएं, क्योंकि तब वो जो साइंस होता है, मैथ्स होता है, या आप उसको वुडू मैजिक कर लो, वो काफी मुश्किल हो जाता है। लेकिन आज जो पिछले कुछ घंटों में एग्जिट पोल रिजल्ट्स आए हैं, वो एकदम एक तरफा है, एक तरफा से भी ज्यादा है। मैं आपको समझाता हूं क्यों। दैनिक भास्कर ने एनडीए को दिया है 281 टू 350, ये थोड़ा ज्यादा ही मार्जिन हो गया। 281 टू 350 दैनिक भास्कर ने दिया है एनडीए को, इंडिया ब्लॉक को 145 टू 201, अदर्स को 33 टू 49। इंडिया न्यूज डी डायनामिक्स ने एनडीए को 371 दे दिया, इंडिया ब्लॉक को ओनली 125, अदर्स 47। न्यूज नेशन ने एनडीए को 342 टू 378, इंडिया अलायंस को 153 टू 169, अदर्स 21 टू 23। रिपब्लिक भारत दे रहा है एनडीए को 353 टू 368, इंडिया अलायंस को 118 टू 133, अदर्स 43 टू 48। रिपब्लिक टीवी पी मार्क सर्वे एनडीए को देता है 359, इंडिया अलायंस 154, अदर्स 30। सी वोटर का कहना है एनडीए पहुंचेगी 353 टू 383 सीट्स, इंडिया अलायंस 152 टू 182, अदर्स सिर्फ 4 से 12 सीट्स। चाणक्य कहता है एनडीए वहां पहुंचेगा जहां नरेंद्र मोदी ने भी बात की थी इलेक्शन के शुरुआत में, और आज भी अमित शाह मेंटेन करते हैं 400 का आंकड़ा, और इंडिया अलायंस को सिर्फ मिलेंगे 107, अदर्स 36। और उसी तरीके से इंडिया टुडे एक्सेस माई इंडिया पोल भी बड़े तरीके से बीजेपी को ही जिता रही है। सिर्फ एक जगह हमें पूरे इंटरनेट पर अभी तक, हो सकता है गलत है, एक जगह हमें मिला, अग्नि न्यूज सर्विस बोलकर एक पोल है, जहां एनडीए को मिलते हैं 242 और इंडिया अलायंस को मिलते हैं 264, और वो भी मेजॉरिटी मार्क नहीं क्रॉस कर पा रहा है, अदर्स 37। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं छोटीशी एक क्लिप दाखवू। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आम्रपाली ही बुद्धाच्या सानिध्यात त्याच्या सिद्धार्थाच्या लग्नाच्या वेळेस आली होती। तेव्हापासनं आम्रपाली सिद्धार्थाच्या मोहात होती। ज्यावेळेस सिद्धार्थ आपले भ्रमण करत असतात आणि जंगलातनं ते शोधत असतात कुठेतरी आपल्या मार्गावरती, दोन्ही त्यांचे गुरु झाल्याच्या नंतर ते स्वतंत्र पद्धतीने जाताना जंगलातनं ते आम्रपाली तिथनं क्रॉस होत असते, आणि आम्रपालीला पाहून एकदम म्हणजे सिद्धार्थाला पाहून तिला आश्चर्य वाटते। ती आपल्या लोकांना सांगते की रथ थांबवा। ती उतरते, सिद्धार्थाला आवाज देते, त्याला त्यांच्यात झालेला संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि संवादात तिला सांगते की तुम्हाला वाटेल त्या मी परिस्थितीमध्ये तुम्हाला तिथे ज्या तुमच्या कम्फर्ट देईल। ती म्हणाली की मला बिंबिसारने सर्व काही दिलेलं आहे, मला महाल आहे माझा, मी त्याच्यात तुमची सर्व सोय करू शकेल। अनेक त्यात ते डायलॉग तुम्हाला आता याच्यातनं कळतीलच, परंतु सिद्धार्थ सर्व काही धुडकावतो। तो सांगतो की तुझं आयुष्य एका पिंजऱ्यासारखं आहे, एका तू महालामध्ये तू एक पिंजरा असतो, त्याच्यात तू कैद आहेस। तिला एकदम तिचा अहंकार जागृत होते, असा हा सुंदरसा इन्सिडन्स एपिसोड, सुंदरसा हे जो संवाद हा तुम्हा लोकांना याच्या बुद्धा या सिरियलमध्ये पाहायला मिळेल। बघूया आपण तो सिरियल। पालकी रोको। सिद्धार्थ, युवराज सिद्धार्थ, सिद्धार्थ। वही कद काठे, वही सौंदर्य। मैं जानती थी कि आप युवराज सिद्धार्थ ही हैं, परंतु आप यहाँ इस दशा में? भिक्षु जल के समान होता है दिव्य, नदी का बहाव जहां ले जाए वहीं बह जाता है। आप और दर दर के भिक्षु, असंभव। ऐसे मुंह न मोड़िए। क्या यशोधरा के कारण? मैं यशोधरा के लिए अच्छा पति ना बन सका, अपने माता पिता के लिए अच्छा पुत्र ना बन सका। पूर्ण दोष मेरा ही है। तो वैराग्य क्यों? सारा ऐश्वर्य छोड़। धनी हो या निर्धन, हर जीव के मन में मृत्यु के समीप विचार आते हैं कि हम कौन हैं, कहां से आते हैं, और मृत्यु के पश्चात हम कहां जाते हैं। अब इसका उत्तर पाना मेरे लिए इस जीवन से भी अधिक महत्वपूर्ण हो गया है।
आपसे निवेदन है, आप मेरे साथ मगध चलिए। महाराज बिंबिसार ने मुझे वहां एक महल दिया है। वहां साधना में आपको कोई बाधा न होगी और मुझे आपका सानिध्य भी मिल जाएगा। क्यों आप दूसरी बार मुझे ठुकरा रहे हैं? मैं वैशाली की नगर वधू, जिसके सामने बड़े बड़े महारथियों ने शीश झुका दिए, आपसे भीख मांग रही है। मेरे भिक्षा पात्र को यूं खाली ना छोड़े। मैं ना चल सकूंगा। तुम्हें मेरा सानिध्य नहीं, मुझे वशीभूत करना है। मैं वो हूं जिस पर सब मरते हैं, पर जब से आपको देखा और यशोधरा के प्रति आपका प्रेम, तब से मैं ईर्ष्या की आग में जलती रही हूं। आंख बंद करूं तब भी आपका सौम्य रूप मेरे मन में गूंजन करता है। धन एक नशा है, रूप भी एक नशा है। दोनों सर चढ़ते हैं, जब उतर जाता है तो हम स्वयं को एक गहरी खाई में पाते हैं। मैं आम्रपाली हूं। आम्र के कोमल पालव से तुम्हारा नाम पड़, जिसके नीचे तुम पाई गई थी। मैं आपको अपनी स्वर्ण कक्षिका में आमंत्रित कर रही हूं, जहां बड़े बड़े आने को तरसते हैं। जिसे मैं चाहूं वही आ सकता है। मैं उसकी शासक हूं। शासक या बंदी? आपको कैसे पता कि इस सुंदर शरीर के अंदर इतनी पीड़ा है? बिना जाने आपने मेरे दुख को पहचान लिया। मेरी मुक्ति का मार्ग आपका सानिध्य ही है। आज तुम्हारी पीड़ा ने तुम्हें जागृत किया। अपने अंदर देखो आम्रपाली, कौन हो तुम? ध्यान धरो, तुम वो नहीं जो जग तुम्हें समझता है। तुम आज भी उस आम्र के कोमल हरे पत्ते के समान, जिससे तुम्हारा नाम पड़ा। जिसने मन को वश में कर लिया, वो सबसे बड़ा महाबली। तुम भिक्षुक कहाँ हो सिद्धार्थ? भिखारी तो हम हैं। नेहमीप्रमाणे आपण बहुजन सौरभच्या पेपरचा आढावा घेत असतो। आज आम्ही महत्त्वाच्या हेडलाईन्स टाकलेल्या आहे। पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या वेळी हिंसाचार, अनेक लोकांनी त्याच्यावरती आपले EVMवरती त्याचा रोष दर्शविला। EVMच्या मशिना तोडून त्यांनी त्या तलावात टाकल्या। अशा पद्धतीच्या घटना, हिंसाचाराच्या अनेक घटना झाल्याचं तिथे आहे। जूनची सरासरी जी आहे कालच्या वोटिंगची 7th फेजमधली, ती 59.38% एवढी झालेली आहे। त्यातल्या बऱ्यापैकी झालेली आहे। त्याच्याच खाली आम्ही मुंबई पुणे जो हायवे आहे त्याच्यावरती काल मोठ्या प्रमाणामध्ये सॅटर्डे संडे असल्यामुळे पुण्या मुंबईच्या ह्याच्यामध्ये नेहमीच तिथे ट्रॅफिक होत असते, परंतु काल फार मोठी कोंडी झाली आणि तासनतास तिथे थांबावं लागलं, अशी ती बातमी आज आम्ही टाकलेली आहे। अवयवदानामुळे दोघांना जीवदान, तुम्हाला माहिती आहे की ब्रेन डेड ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस माणूस अमृत घोषित करतात आणि अशा ठिकाणी त्याचे जे काही ऑर्गन्स आहेत पूर्ण केसापासून तर सर्व पायापर्यंत हे सर्व अवयव हे लोकांच्या उपयोगी पडतात। अशा ठिकाणी जिथे जिथे ब्रेन डेड असे सर्टिफिकेशन होते त्यांचे अनेक लोकांना त्याचा उपयोग होतो। अशातच दोघा जणांना जीवदान मिळाल्याची बातमी आहे। एक्झिट पोलची उत्सुकता, अनेक लोकांना असं वाटत होतं की एक्झिट पोलमुळे काहीतरी विशेष दिसेल,
परंतु त्यामुळे लोकांना BJPलाच कल दिसल्यामुळे अत्यंत लोकांचा हे झाला. कारण आता यावेळेस मॅक्झिमम लोकांची अशी उमेद होती की इंडिया गठबंधनला मोठ्या प्रमाणात यश द्यायला पाहिजे होतं. आज त्याच्याच खाली सरकारी जागेवरील अवैध धार्मिक वास्तू 6 महिन्यात काढा. केरळच्या उच्च न्यायालयाचं आहे काय, केरळमध्ये जे कुठेतरी शासकीय इमारत शासकीय जागेवरती जिथे जिथे काही मंदिरं असतील, मस्जिद असतील, सर्व प्रकारच्या त्यांनी काढायसाठी परवानगी दिल्या आणि त्याच्यामुळे सर्व ॲडमिनिस्ट्रेशनला त्यांनी तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्याच्याच खाली केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई सुरू झालेली आहे. एकीकडे एक चांगली बातमी अशी होती की तिथे एक आता केरळमध्ये मान्सून सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे 8-10 दिवसामध्ये महाराष्ट्रातही आणि आपल्या नागपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. आज त्याच्याच खाली आज आम्ही घेऊ सरकार आम्हाला न्याय देईल काय, पोर्श प्रकरण, अश्विनीच्या आईचा सूत्र करणारा सवाल, म्हणजे शुद्ध करणारा सवाल. कारण त्याला तुम्हाला माहिती आहे की ती जी घटना झालेली आहे की एका मायनर मुलाने दोघाजणाची चेंगरून हत्या केलेली असते त्याच्यात आणि तो पळून गेलेला असतो आणि संपूर्ण यंत्रणा त्याला वाचवण्याच्या याच्यामध्ये लागतात. त्यावेळेस तिचा हा सवाल करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. बाजूला एक आमची छोटीशी जाहिरात आहे बुद्ध विहार समन्वय समितीची, चिल्ड्रन पॅराडाईजची एक छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आहे. त्याच्यानंतर सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणे हा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालय आता अशा पद्धतीचं जर झालं सर्वोच्च न्यायालयाने याच्या आधी इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 9 जजेसच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यात रिझर्वेशन प्रत्येक पोस्टमध्ये राहील, परंतु तो फंडामेंटल राहील की नाही हा फक्त इश्यू आहे. फंडामेंटल राहील प्रत्येक ठिकाणी आपला फंडामेंटलच राईट आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे काही निकाल आहेत. त्याच्यामध्ये जे कन्फ्युजन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याला संपूर्ण वाचावं लागेल. आज तुम्हाला कमीत कमी एवढं लक्षात येईल SC/STच्या लोकांना की रिझर्वेशन इन प्रमोशन हा फंडामेंटलच राईट आहे. रिझर्वेशनच हा फंडामेंटल राईट आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. बघूया याच्यावरती पूर्ण डिटेल एखाद्या वेळेस आम्ही त्याची चर्चा करू. आज संडे असल्यामुळे, रविवार असल्यामुळे आज आमचा अग्रलेख नाही. आज त्या ठिकाणी अशोक भाऊ सरस्वती हे सातत्यानं एक वेगळ्या पद्धतीचं लिखाण असते त्यांचं. सहसा पॉलिटिकली ते जास्तीत जास्त लिखाण करतात. आज आता क्रांतीच्या विरुद्ध लढाई सुरू झाली. आता खऱ्या क्रांतीची लढाई आता सुरू झालेली दिसते आहे. ज्या पद्धतीने EVM आणि हे मोदी शहाची हुकुमशाही आणि अनेक गोष्टीचा आणि जे EVMशी छेडछाड याच्यामुळे खऱ्या अर्थानं आता सुरुवात होईल. अशा पद्धतीचा हा लेख तुम्हाला वाचायला मिळेल. आजचं टायटल आहे जे अपयशाला सामोरे जायला घाबरतात ते कधीच महान होऊ शकत नाही. अनेकदा लोक मला करता येत नाही, मी करू शकणार नाही, मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही, परीक्षात मी कसं देऊ, माझा अभ्यास झालेला नाही, अशा पद्धतीने जे वागतात ते कधीच यशस्वी होऊ शकत नाही. हा आजार आपल्या इथे आपल्या देशात जवळपास 80 ते 90% लोकांना आहे. काही सांगितलं तर मला बनवता येत नाही, मला करता येत नाही. अरे पण प्रयत्न करणार, काय होईल, चुकेल ना. परंतु म्हणजे करता न येण्याची ही जी भाषा आहे अत्यंत माणसाला घातक आहे. आज त्याच्याच खाली आज आमचे मित्र सुरेंद्र बुराडे यांचा एक लेख आहे जे घडलेलं नाही, घडलेच नाही अशा पद्धतीचं एक आहे. आमच्याकडे एक मोठा थोडासा वाद झालेला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट इथे झाल्याचा काही लोकांनी दावा केला होता. भंडारा इथे पोटनिवडणुकीच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. काही लोकांनी म्हटलं की तुकडोजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी आमोरासमोर भेट झाली, एका दुसऱ्यांना अभिनंदन केलं आणि निघून गेले. जरी हा महत्त्वाचा विषय नसला पण अशी झालेलं नाही. अनेक लोक अशा पद्धतीने होत नाही. त्याच्यामुळे सुरेंद्र बुराडे यांनी अनेक दाखले आणलेत आणि दाखल्याच्या आधारावरती हे सिद्ध केलं की त्या पिरियडमध्ये राष्ट्रसंत तुकडोजीचा भंडाऱ्याला दौराच नव्हता. अशा पद्धतीची ती भाषा आहे. आज त्याच्याच खाली एक नवी ऊर्जा ॲडव्होकेट सखारामजी मेश्राम स्मृती ग्रंथसंग्रह. एक तुम्हाला माहिती आहे की आज आमच्या दिनेश कोटांगळे यांनी एक मोठं संग्रहालय सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये सखारामजी मेश्राम स्मृतीप्रित्यर्थ सुरुवात झालेली आहे आणि आम्ही याच्या आधी पण त्याचा एक निळी ऊर्जा अशा पद्धतीचा हा एक संग्रह आहे उत्तर नागपुरात. आज त्याच्या बाजूला काव्य फुले रोजप्रमाणे आज आमचा यावेळेस भीमराव गायकवाड यांच्या कविता आहेत. लोकमित्र संजय काशीराजजी सोनटक्के यांची कविता आहे. जन्मदायीची
स्थानाचा अपमान महापान एक सुधाकर गायधनी याची कविता आहे. काल्पनिक विकास ही सुरेश शिर्के यांची कविता आहे पनवेलचे. जात्यावरील ओळी सविता कांबळे रायगडच्या. अशा आता बघूया आपण पान 3 वरती. पान 3 वरचं टायटल आहे वेळेचे योग्य नियोजन हे उत्तम नागरिक मानसिक घडविण्याचे प्रतीक आहे. अत्यंत बरोबर आहे. वेळेचे योग्य नियोजन, लोकांना नियोजनच करता येत नाही, हे उत्तम मानसिक घडणीचे प्रतीक आहे. सर्वांनी आपापल्या सकाळच्या याच्यामध्ये दिवसभर काय करायचं आणि त्याच्या याच्याने नियोजन करायचं आणि हा कार्यक्रम इथून इथपर्यंत इथे संपलाच पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला योग्य यश मिळेल. आज आमचे डायरेक्टर विलास गजबिये यांचा एक लेख ई रिक्षावरती आहे. अनेक लोकांना त्यांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध केलेले आहेत. अनेक मुली स्त्रियासुद्धा या व्यवसायामध्ये सामील झाल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यापासून किती तो कम्फर्टेबल बिझनेस आहे याच्यावरती हा सुंदरसा लेख गजबी यांचा. अभिनय शाहिरी ढंगात गाणारी गायिका मीनाक्षीताई थोरात अत्यंत यावेळेस गाजलेली एक आमचे राष्ट्रपाल सावंत यांनी लिहिलेलं आहे. एक सुंदरशी गायिका, देखणी पण आहे आणि सुंदरसा आवाज आणि ज्या पद्धतीने तिचं गायन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धावरती तिची गायन करते त्याच्यामुळे अनेक लोकांना एकदम हे करते, मुक्त म्हणजे मनमुक्त करते ती. आज बघूया त्याच्याच खाली रेन वॉटर हार्वेस्टिंग काळाची गरज. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. लोकांना जिरवा आणि साठवा अशी सरकारची भूमिका आहे. परंतु ज्यावेळेस वाढ येते त्यावेळेस करोडो लिटर पाणी समुद्रात तिथे चाललं जाते. त्याचं नियोजन नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आज न उद्या पाण्याच्या याच्यावरती एका दुसऱ्या स्टेटमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा रेन वॉटर हार्वेस्टिंग हा अत्यंत चांगला प्रयोग आहे. जिथे कुठे असतील त्या तुम्हा सर्व लोकांना पाणी साठवून ठेवा. जरी पाणी तुमच्या ह्याच्यात साठलं तरी पाण्यात जिरू द्या, त्याला बाहेर काढू नका, कारण त्याच्यावरती तुम्हाला 12ही महिने झाडं आले आणि वेदर त्याच्यावरती त्याचं हे असते अवलंबून असते. आज त्याच्यात हा जो लेख होता प्राध्यापक प्रवीण खांडवे यांचे पुस्तक अभ्यासावरून प्रेरणादायी घेतलेलं एक हे होतं. रवींद्र दांडगे यांनी त्याच्यावरती एक चांगलं लिहिलेलं आहे. एक आनंदराव आंबेडकर एक सक्षम नेतृत्व याच्यावरती भूषण बसमे यांचा हा लेख. एक पॉलिटिकली एक समज असणारा एक आनंदराव आंबेडकर एक त्यांच्या परिवारातील एक माणूस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यातलं आणि त्यांच्यात खऱ्या अर्थानं त्यांनी जे काही पाहिलं आणि जे काही विश्लेषण केलं ते तुम्हा सर्व लोकांना एक महत्त्वाचं ठरेल. आज 5-4वरती बघूया. महाराष्ट्र अनिसच्या पुढाकाराने 2 जोडपे विवाहाबद्ध. आज एक अनिस अंधश्रद्धा निर्मूलनाच्या व्यतिरिक्त जे कोणी निराधार असतील अशा लोकांना आयडेंटिफाय करते, त्या लोकांचे लग्न लावते, थोडाफार आर्थिकही मदत करते, अशा त्या बातम्या आहे. रमाई बुद्ध विहार श्रीनगर नागपूर येथे बुद्ध जयंतीचे निमित्त उत्सव साजरा. बुद्धाचे पंचशील जगण्याने दुःखमुक्ती ज्ञानेश्वर रक्षक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा महावितरणाचा अभिवादन. सेवानिवृत्त प्राचार्य बावणे यांचा सत्कार. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानाचा हे केलेला आहे, आढावा घेतलेला आहे. उद्या आज आपण निश्चितच मला वाटते की आजच्या 2 दिवसापासून सर्व लोकांना 2 दिवसात 4 तारखेला सर्वांचं लक्ष आहे. आता तुम्हाला हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कपिल सिब्बल यांचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला याच्या आधी दाखवलेला आहे. बंधूंनो, तो व्हिडिओ वारंवार पहा, लोकांना जागृत करा. जे लोक पोलिंग बूथला जिथे जातील मतमोजणीच्या ठिकाणी त्या लोकांनी सतर्कता बाळगा आणि जर अशा काही घटना झाल्या तर तिथेच याला थांबवा किंवा आपला नोंदवा आणि याच्यामुळे निश्चितच काही फायदा होईल. एवढं बोलतो आणि तुम्हाला पुन्हा विनंती करतो की आमचा बहुजन सौरभ पेपर आवडला असेल, यूट्यूब आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.